नमस्कार छात्रों, आज मैं 10वीं कक्षा के छात्रों के लिए एक खूबसूरत और बड़ा सुंदरवाद कहानी वो दुनिया में पहला मकान, दुनिया में ही एक सबसे पहले मकान को कैसे बनाया, इसका एक लेख है, एक औषधि विधि का पाठ है। दुनिया में सबसे पहला मकान, दुनिया ಜಗತ್ತಿನಲ್ಲೇ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಮನೆ ಹೇಗಿತ್ತು, ಯಾರು ಕಟ್ಟಿದ್ರು, ಯಾವಾಗ ಕಟ್ಟಿದ್ರು, ಇದು ಒಂದು ಲೇಖನ. इस पाठ का लेखक डॉक्टर विजय गुप्त. ಮಕ್ಕಳೇ, ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಮನೆ ಹೇಗಾಯಿತು, ಈ ಒಂದು ಮನೆಯ ಆಕಾರ ರೂಪ ಹೇಗೆ ತಾಳಿತು, ಈ ಒಂದು ಹೊಸ ಆಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಂತವರು ಯಾರು ಅಂತೇಳಿ, ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾವ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಇಲ್ಲ, ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ಜನಾಂಗದವರು ಜನರು ಈ ಒಂದು ಮನೆಯನ್ನ ಕಟ್ಟಿದ್ರು ಅನ್ನೋದು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿದೆ. दुनिया में पहला मकान वो साहित्यिक विधा है लेख. इस पाठ का लेखक है डॉक्टर विजय गुप्त. दुनिया में पहला मकान, इस पाठ का लेखक डॉक्टर विजय गुप्त. लेखक परिचय. लेखक जी का नाम डॉक्टर विजय गुप्त, जन्म 21 दिसंबर सन 1946 में हुआ. शिक्षा लाइब्रेरी साइंस में MA तथा PhD प्राप्त की. उद्योग कुरुक्षेत्र म्यूजियम तथा दिल्ली विश्वविद्यालय में लाइब्रेरियन का काम किया. सेवा से निवृत्ति के बाद लेखक कार्य में व्यस्त रहे. प्रमुख रचनाएं हमारे बहादुर बच्चे, दोस्ती, किताबों से बाल कहानी संग्रह, दुनिया में पहला मकान, टेलीफोन की मरम्मत, फीस की जिम्मेदारी, बुद्धिमान न्यायाधीश आदि अनेक रचनाएं उन्होंने की हैं. और इस पाठ में आने वाले नए शब्दों का परिचय. पूर्वोत्तर, पूर्व और उत्तर के बीच की दिशा, गुफा, गुहा अथवा सुरंग, मकान, घर, पशु, प्राणी तथा जलचर, मुलाकात, बेंट, रत्ती, बिल्कुल, तोड़ा, खुद, स्वयं, तय करना, निर्णय लेना, गाड़ना, गड्ढा खोद कर उसमें कोई वस्तु रखकर मिट्टी से ढकना. किस्म, प्रकार, तर्ज, तारीका, रीति, छप्पर. दुनिया में पहला मकान, इस लेख का लेखक डॉक्टर विजय गुप्त जी का पूरा परिचय आप प्राप्त कर चुके हैं. आगे इस पाठ का आशय क्या है, देखिए. अनादि काल से मानव पशु पक्षियों से अपने परिसर और वातावरण से कुछ ना कुछ सीखता आ रहा है. और हम निरंतर, और 8वीं कक्षा में कविता है शिक्षा, पैदा होने से मरने तक मानव में कुछ ना कुछ सीखते ही रहते हैं. उसी तरह ಈ ಒಂದು ಕಲಿಕೆ ಅನ್ನೋದು ಈಗಿಂದಲ್ಲ, ಅನಾದಿ ಕಾಲದಿಂದಲೂ ಮಾನವ ಪರಿಸರವನ್ನು ನೋಡಿ ಕಲಿತಾ ಬಂದಿದ್ದಾನೆ. ಅದನ್ನು ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ पशु पक्षियों से अपने परिसर और वातावरण से कुछ ना कुछ रोज कुछ ना कुछ सीखता आ रहा है. ಏನಾದರೂ ಒಂದು ಕಲಿತಾನೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. चींटियों से गिरकर
उठने का साहस। चींटी सभी ने देखा है, गिरवी घोड़े हकता रुके और दीवार को चढ़ते समय वो गिरता है, फिर चढ़ता है और गिरता है, ऐसे वो करते ही जाते रहते हैं। गिरवी घोड़े ಹತ್ತುತ್ತಾ ಹತ್ತುತ್ತಾ ಇದ್ದ ಕಡೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಬೀಳುತ್ತೇವೆ. ಬಿದ್ದೆ ಅಂತೇಳಿ ತನ್ನ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಬಿಡಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಪುನಃ चढ़ने की प्रयत्न करते हैं। इसी तरह चींटियों से गिरकर उठने का साहस सीखा। ಈ ಒಂದು ಗಿರಿವಿಯನ್ನ ನೋಡಿ ಮಾನವ ಕಲಿತ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಗಿರ್ಕರ್ ಉಠನೆ ಕಾ ಸಾಹಸ್. ಒಂದು ಸತಿ ನಾನು ಆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದೆ ಅಂದ್ರೆ ಆ चींटी की तरह फिक्स साहस करना, धैर्य करना चाहिए ಅನ್ನೋದನ್ನ ಗಿರಿವೆ ನೋಡಿ करीबे। तो मुर्गी ने उसे सुबह जल्दी उठने की सीख दी है। हम सुबह इत्तीचिನ ಹಳೆ ಫಿಲ್ಮ್ ಏನಾದ್ರು ಫಿಲ್ಮ್ ಶುರು ಆಗ್ತಿದ್ದಾಗೆ ಆ ಬೆಳಗಿನ ಜಾವ ಕೋಳಿ ಕೂಗಿ ಸೂರ್ಯ ಉದಯಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಆಗ ಏನಾಗ್ತಿತ್ತು, ಕೋಳಿ ಕೂಗ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಆಗಿದೆ. ಹಾಗೆ पशु पक्षियों की ध्वनियों का अनुकरण। मुर्गी ने इसे सुबह जल्दी उठने की सीख दी। ಬೆಳಗ್ಗೆ ಆಗ್ತಿದ್ದಂಗೆ ಆ ಮುರ್ಗಿ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಹೋಗುತ್ತೆ. ಆಗ ಎಲ್ಲ ಜನರನ್ನ ಹೇಳಿಸುತ್ತೆ. इसी प्रकार ಇದೇ ರೀತಿ ಬೆಳಗಿನ सूर्योदय ಆಗ್ತಿದ್ದ इसी प्रकार विभिन्न पशु पक्षियों की ध्वनियों का अनुकरण करते करते उसने अपनी भाषा को समृद्ध बनाया। पूर्वोत्तर भारत में अनेक लोग वो जंगल में रहते थे. ಆ ಕಾಡಿನಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಜನರು ಈ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಧ್ವನಿಗಳನ್ನ ಅನುಕರಣೆ ಮಾಡ್ತಾ 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 ಇವರು ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಒಂದು ಭಾಷೆಯನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿಕೊಂಡ್ರು, ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಭಾಷೆಯನ್ನು ಸಮೃದ್ಧಿಗೊಳಿಸಿಕೊಂಡ್ರು. प्रस्तुत कहानी में यह दिखाई गया है कि इंसान ने मकान बनाना भी पशु प्राणियों से सीखा है. दुनिया में पहला मकान. इस कहानी से यह सीख मिलती है कि इंसान ने, मानव ने मकान बनाना भी पशु पक्षियों से ही सीखा है. और उसका सरल निरूपण इस कहानी में किया गया है. ಮಾನವನು अनादि कालದಿಂದಲೂ पशु पक्षियों से, परिसर के कुछ ना कुछ पेड़ पौधों से, पशु पक्षियों से उसको देखते देखते अनेक विषयों को सीखा है. उसमें चींटियों से उन्होंने गिर कर भी उठने का साहस करना सीखा है और मुर्गी से सुबह जल्दी उठने को सीखा है. ऐसे अनेक पशु पक्षियों के ध्वनि को अनुकरण करते करते अपनी भाषा को समृद्ध बनाया है. इसी तरह मानव ने मकान बनाना भी, मने कಟ್ಟುವುದನ್ನು ಸಹ मानव इन पशु पक्षियों से सीखा है, पशु प्राणियों से सीखा है. और एक कहानी, दुनिया में पहला मकान. एक पहला मकान किसने बनाया और किन किन प्राणियों की सहायता से उन्होंने लेकर मकान बनाया, इसके बारे में इस पाठ में हम देखेंगे. मकले, दुनिया में पहला मकान, दुनिया ये जगत, ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲೇ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿದವರು ಯಾರು ಮತ್ತೆ ಹೇಗೆ, ಇದರ ಸಹಾಯವನ್ನ ಯಾವ ಯಾವ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿಂದ ಪಡೆದರು ಅನ್ನೋದೇ ಈ ಪಾಠದ ಉದ್ದೇಶ. इस पाठ से हमें क्या सीख मिलती है? मानव को सतत प्रयत्नशील होना चाहिए. सतत प्रयत्नशील, कुछ ना कुछ सीखते ही रहना चाहिए. रोज एक ना ये ಒಂದು और सीखने का प्रयत्न करना चाहिए. दूसरों की सहायता से वह नवीन वस्तुओं को बनाना भी सीख सकता है. दूसरों की सहायता
सीखना चाहिए। न केवल लोगों से अपितु प्राणियों से भी हमें सीख मिलती है। हम दूसरों की सहायता से सीख सकते हैं, केवल मानव से ही नहीं, वो प्राणियों से भी हम सीख सकते हैं। तो सीख मिलते हैं। ಕೇವಲ ಮಾನವರಿಂದ ಮನುಷ್ಯರಿಂದ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಏನಾದರೂ ಕಲಿಯೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿಂದಲೂ ಸಹ ನಾವು ಅನೇಕ ವಿಷಯಗಳನ್ನ ಕಲಿಬಹುದು ಅನ್ನೋದೇ ಈ ಪಾಠದ ಉದ್ದೇಶ. ಪಾಠವನ್ನ ಗಮನ ಇಟ್ಟು ನೋಡ್ಕೊಳ್ರಿ. पूर्वोत्तर भारत में बसने वाले सिंघो आदिवासियों में जो कहानी कही जाती है उसके अनुसार सबसे पहले आदमी को मकान बनाना बहुत से पशुओं ने सिखाया. जो पूर्वोत्तर भारत में सिंघो आदिवासिಗಳು ಏನು ಸಿಂಗಪುರ ಆದಿವಾಸಿಗಳು ಖಾನಾತಿದೆ ಪೂರ್ವೋತ್ತರ ಭಾರತಕ್ಕೆ ಪೂರ್ವೋತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವಂತಹ ಸಿಂಗಪುರ ಆದಿವಾಸಿಗಳ ಒಂದು ಕಥೆಯ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಅವರ ಪ್ರಕಾರ सबसे पहले आदमी को मकान बनाना बहुत से पशुओं ने सिखाया. ಏನು ಸಿಂಗಪುರ ಆದಿವಾಸಿಗಳ ಇದ್ದಾರೆ ಪೂರ್ವೋತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದರೆ ಅವರ ಕಥೆಯ ಆಧಾರದ ಪ್ರಕಾರ ಮಾನವನ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಮನೆಯನ್ನೂ ಸಹ ಈ ಪಶುಗಳೇ ಕಲಿಸಿದ್ವು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಕಹಾನಿ. उन दिनों आदमी गुफाओं में और पेड़ों के नीचे रहता था. आ ಒಂದು अनादि कालದಲ್ಲಿ मानव और जंगल में रहते थे और जंगल में गुफाओं में और पेड़ों के नीचे. उन दिनों आदमी गुफाओं और पेड़ों के नीचे ಗುಹೆಗಳಲ್ಲಿ ಮರದ ಕೆಳಗೆ ಹೀಗೆ ಅಲ್ಲೇ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ उस समय किंद्रू लालिमा और किंचा लालीराम दो दोस्तों ने तय किया कि वे मकान बनाएंगे. ಇಬ್ರು ಏನೋ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಗುಫೆಗಳಲ್ಲಿ ಪೇಟೆ ನಿಲ್ಲಿಸಿ ಈ ರೀತಿ ಮರದ ಕೆಳಗೆ ಅವ್ರು ಏನೋ ಇರ್ತಾ ಇದ್ರು. ಅವರಿಗೆ ಒಂದು ಆಲೋಚನೆ ನೋಡಿದ್ರು, ಮಕಾನ್ ಬನಾಯಂಗೆ, ಮನೆ ಕಟ್ಕೋದಲ್ಲ. ಯಾರ್ಯಾರು ಇಷ್ಟ ಮಾಡಿದ್ರು? किंद्रू लालिम, किंचा लालीराम. किंद्रू लालिम और किंचा लालीराम ಅನ್ನೋ ಇಬ್ಬರು ಸ್ನೇಹಿತರು दो दोस्तों ने तय किया. तय करना ये मोर का अर्थ है निश्चय करना. ये दोनों निश्चय किया है कि मकान बनाएंगे. ಯಾಕೆ ಒಂದು ಮನೆ ಮಾಡಬಾರದು? ಆದರೆ ಮನೆ ಮಾಡಿ मकान बनने का सोच तो आ गई, योजना ना बनतो. लेकिन कैसे? मुश्किल यह थी कि वे नहीं जानते थे कि मकान कैसे बनाए जाते हैं. आदरे वो नहीं जानते थे मकान तो कैसे बनना, ಹೇಗೆ ಕಟ್ಟೋದು, ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಒಂದು ನೀವು ಮನೆ ತಕ್ಷಣ ಒಂದು ಆಕಾರ ನೆನಪು, ಆದರೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಮನೆಯನ್ನ ಕೈಸೆ ಬನಾಯಿ, ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಲೋಚನೆ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಬಂತು. इसलिए वे पशुओं से पूछताछ करने के लिए जंगल की ओर चल पड़े. ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಈ पशु पक्षियों के पास जाकर और ಏನಾದ್ರು ಹತ್ರ ಹೋಗಿ ಒಂದು ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಏನೋ ಒಂದು ವಿಷಯ ಸಿಗಬಹುದು ಅಂದ್ಕೊಂಡು ये दोनों दोस्त
चल पड़े। जंगल की ओर क्यों चल पड़े? वो मकान बनाने के लिए, पशु पक्षियों से पूछताछ करने के लिए जंगल की ओर चल पड़े। ಆ ಮನೆಯನ್ನ ಹೇಗೆ ಕಟ್ಟುವುದು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಹತ್ರ ಕೇಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಕಾಡಿನ ಕಡೆಗೆ ಹೋದ್ರು. ಕೌನ್ किंद्रो लालिमा और किंचा लालिमा ये दोनों दोस्त थे. ಹಾಗೆ किंद्रो लालिमा और किंचा लालिमा ಇವರಿಬ್ರು ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಒಂದು ಮನೆ ಕಟ್ಟಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಲೋಚನೆ ಬರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಹೇಗೆ ಕಟ್ಟಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಲೋಚನೆಯಿಂದ ಆ ಕಾಡಿನ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಖಂಡಿತ ಈ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳಿಂದ ನಮಗೆ ಸಲಹೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ जंगल की ओर प्राणियों से, पशुओं से पूछताछ करने के लिए जंगल की ओर चल पड़े. उनकी मुलाकात सबसे पहले, इसके पहले देखिए ये दोनों दोस्त थे. ये दोनों कौन थे? दोस्त. किंद्रो लालिम, किंचा लालिदा, ये दोनों दोस्त. ಇವರಿಬ್ರು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ मुलाकात बेटी, उनकी मुलाकात सबसे पहले हाथी से हुई. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಒಂದು ಭೇಟಿ ಯಾರ ಜೊತೆ ಆಯಿತು? ಆನೆಯ ಜೊತೆ. दोनों दोस्तों ने हाथी को नमस्कार किया. ओ हाथी से मुलाकात होते ही किंद्रो लालिम, किंचा लालिदा दोनों ने उसको नमस्कार किया. फिर कहा, हाथी भाई हम लोग मकान बनाना चाहते हैं. ಇಬ್ಬರು ದೋಸ್ತ್ किंद्रो लालिमा किंचा लालिदा ಇಬ್ಬರು ಬರೆದು ಆನೆಗೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ, हाथी भाई हम लोग मकान बनाना चाहते हैं. ನಾವು ಒಂದು ಮನೆಯನ್ನ ಕಟ್ಟಬೇಕು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. आप बता सकते हैं कि मकान कैसे बनाए जाते हैं? आप बता सकते हैं? ನೀವು ತಾವು ಹೇಳ್ತೀರಾ मकान कैसे बनाए जाते हैं? हाथी बोला, इसमें क्या कठिनाई है? मकान तो बना सकते हैं, इसमें क्या कठिनाई है? मने कटोद्रल्ली ಏನು ಕಷ್ಟ ಇದೆ? पेड़ों से लकड़ी के इतने मोटे और मजबूत मकान ओ घर गोले खाट लो जितने मेरे पैर है. हाथी बोला, मकान बनने में कठिनाई क्या है? और पेड़ देखो, लकड़ी के इतने मोटे और मजबूत गोले वृत्त ವೃತ್ತಾಕಾರದಲ್ಲಿ ಆ ಮರ ಹೇಗಿದೆ ಅವುಗಳನ್ನ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ. ಜಿತನೆ ಮೇರೆ ಪೈರ ಹೈ, ಅವು ಹೇಗೆ ಪೈದವೆ ಅಂದ್ರೆ ಮೇರೆ ಪೈರ ಹೈ, ನನ್ನ ಕಾಲುಗಳು ಹೇಗಿವೆ? 4 ಕಾಲುಗಳು वृत्ताकार से मोटे और मजबूत गोले, ರೌಂಡ್ ಗೆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ನನ್ನ 4 ಕಾಲುಗಳಿವೆ. ಮೇರೆ ಪೈರ ಹೈ, ನನ್ನ 4 ಕಾಲುಗಳಿವೆ. ಇಸಿ ತರಹ ನೀವು ಆ ಮರವನ್ನ ಮೋಟೆ ಮಜಬೂತ್ ಗೋಲಾಕಾರದಲ್ಲಿ ಅವರನ್ನ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತೇಳಿ हाथी ने उन दोनों दोस्तों को उत्तर दिया.
तो मैं नहीं जानता, मुझे रत्ती भर भी पता नहीं। इसके आगे रत्ती थोड़ा, इसके आगे की भाग, ಇದರ ಮುಂದಿನ ವಿಷಯ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। रत्ती भर भी पता नहीं, थोड़ा कुछ भी नहीं पता, ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪವೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತಲಾಗೆ आगे की बात तो मैं नहीं जानता, ಮುಂದಿನ ವಿಷಯ ನನಗೆ कुछ भी नहीं मालूम। मुझे इतना ही मालूम है कि पेड़ों से लकड़ी के इतने मोटे और मजबूत गोले काट लो और हेंगिरಬೇಕು, मेरे पैर के जैसे होना चाहिए। मुझे इतना ही मालूम है, उसके आगे की बात तो मुझे रत्ती भर भी पता नहीं, ಮುಂದಿನ ವಿಷಯ ನನಗೆ ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। तेरी उन दोनों दोस्तों को हाथी ने उत्तर दिया। ಈಗ किंद्रू लालिम और किंचा लाली धाम में दोनों मकान बनाने के लिए पशुओं से पूछताछ करने के लिए जंगल की ओर चल पड़े। ಕಾಡಿನ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾಗೆ इसकी पहला मुलाकात किससे हुई? हाथी से हुई। आने में बेटे आद तक्षण हाथी भैया को नमस्कार करके उनसे प्रार्थना करते हैं, हाथी भैया मकान बनाना हम चाहते हैं कि, लेकिन एक कठिनाई है, मकान कैसे बनाए जाते हैं, ಹೇಗೆ ಮಾಡುವುದು? ಆಗ हाथी ಹೇಳ್ತೆ, इसमें क्या कठिनाई है? ಇದರಲ್ಲಿ ಅಂತ ಕಷ್ಟವೇನಿಲ್ಲ, पेड़ों से लकड़ी के इतने मोटे और मजबूत गोले काट लो जितने मेरे पैर हैं, ನನ್ನ ಕಾಲುಗಳು ಹೇಗಿವೆ ಆ ಆಕಾರದ ಮೋಟೆ ದಪ್ಪದ ಬಲಿಷ್ಠವಾದಂತಹ ಗೋಲಾಕಾರ के लकड़ी को काट लो। ಅದನ್ನ ಉತ್ತರವನ್ನು ಕೇಳಿ दोनों दोस्तों ने हाथी से फिर पूछा, इसके आगे क्या करना है? ಈ ಮರದ ದಿನ್ನಿಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? ಆಗ ಆನೆ ಉತ್ತರ ಹೇಳುತ್ತೆ, इसके भार मुझे रत्ती भर भी पता नहीं, ಮುಂದೆ ನನಗೊಂದು ಚೂರು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಆನೆ ಹೇಳುತ್ತೆ। ಈ ರೀತಿ ಇಬ್ಬರು ದೋಸ್ತ್ ಮನೆ ಕಟ್ಟುವ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಆಲೋಚನೆ ತಮ್ಮ ತಲೆಯಲ್ಲಿ ಹೊಡೆದು ಏನಾದರೂ ಒಂದು ಕಲಿಬೇಕು, ಏನಾದರೂ ಒಂದು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅನೇಕ ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳಿಂದ ನಮಗೆ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳು ತಿಳಿತಾನೆ ಇದ್ದಾವೆ। ಹಾಗಾಗಿ ಮಕಾನ್ ಬನಾನಾ ಬಿ, ಮನೆ ಕಟ್ಟುವುದು ಸಹ ಈ ಪಶುಗಳಿಂದ ಸಲಹೆ ಮಿಳುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು जंगल की ओर चल पड़े। हागे होता है पहला मुलाकात किससे हुई? हाथी से हुई। मतलब मकान, सबसे पहले मकान बनाने का सोच योजना याರಲ್ಲಿ ಬಂತು? किंद्रू लालिमा और किंचा लालिमा। ಇವತ್ತಿನ ಪಾಠ ಇರಲಿ, ಮುಂದಿನ ಪಾಠವನ್ನು ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನೋಡೋಣ। ಈಗ इस पाठ से क्या सीख मिलती है? मानव को सतत प्रयत्नशील होना चाहिए। मनुष्य ಯಾವಾಗಲೂ ನಿರಂತರ ಪ್ರಯತ್ನಶೀಲನಾಗಿರಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಶಿಕ್ಷಾ रोज पैदा होते ही ಹುಟ್ಟಿಗೆ ನಿಂತ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡಿತಾನೆ ಇರಬೇಕು, ಪ್ರಯತ್ನಶೀಲನಾಗ್ತಾನೆ ಇರಬೇಕು। जिस तरह चींटी गिरता है, चढ़ता है, गिरता है, उसी तरह प्रयत्नशील रखना चाहिए। ಹಾಗೆ दूसरों की सहायता से, ಬೇರೆಯವರ ಸಹಾಯದಿಂದ ನಾವು ಹೊಸ ಹೊಸ ಒಂದು ನವೀನ ವಸ್ತುವನ್ನು बनाना, और इसके अलावा प्राणियों से भी हमें सीख मिलती है। तो ಈ ಪಾಠದ ಒಂದು ಮೂಲ್ಯಾಂಕನವನ್ನು ನಾವು ಮಾಡೋಣ।
दोस्त जंगल, कहा जंगल की ओर चल पड़े। अथवा दोनों दोस्तों ने जंगल की ओर क्यों चल पड़े? दोनों दोस्तों ने जंगल की ओर मकान बनाने के कैसे बनाना है इसको पूछने के लिए, पूछताछ करने के लिए, पशुओं से पूछताछ करने के लिए जंगल की ओर चल पड़े। दोस्तों की मुलाकात सबसे पहले आ किंद्रू लालिमा ಮತ್ತೆ ಕಿಂಚು ಲಾಲಿಧಾಮ್ ಇಬ್ರು ಕಾಡಿನ ಕಡೆಗೆ ಹೊರಟು ಆ ಪಶುಗಳಿಂದ ಮನೆಯನ್ನ ಹೇಗೆ ಮಾಡುವುದನ್ನ ಕೇಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಕಾಡಿನ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಪಹಲಾ ಮುಲಾಕಾತ್ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಭೇಟಿ, दोस्तों की पहला मुलाकात दोस्तों की मुलाकात सबसे पहले किससे? हाथी से। ಯಾರನ್ನ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಭೇಟಿಯಾದರು? ಆನೆಯನ್ನ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಆನೆಯನ್ನ ಭೇಟಿಯಾದರು. ಹೀಗೆ ನಂತರ ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಅದರ ಮುಂದಿನ ಪಾಠವನ್ನ ನೋಡೋಣ. ಈ ರೀತಿ ಮಾನವನು ಪ್ರಯತ್ನಶೀಲನಾಗಿರಬೇಕು ಮತ್ತೆ ನಿರಂತರ ಕಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಅವನು ತೊಡಗಿರ್ತಾನೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಈ ಪಾಠದ ಒಂದು मुख्य उद्देश्य। और इस पाठ से संबंधित कुछ गृहकार्य का प्रश्न है। दोस्तों ने जंगल की ओर क्यों चल पड़े? ಆ ಇಬ್ಬರು ಸ್ನೇಹಿತರು ಕಾಡಿನ ಕಡೆಗೆ ಯಾಕೆ ಹೊರಟರು? दोस्तों ने हाथी के साथ किसकी चर्चा की? आ इब्बरू दोस्त काडिನ जंगल की ओर चलते ही सबसे पहले हाथी से मुलाकात हुई, ಆನೆಯ ಜೊತೆ ಭೇಟಿಯಾದರು. ಆಗ ಯಾವ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದರು? ಈ ರೀತಿ दुनिया सबसे पहला मखान ಹೇಗೆ ಮಾಡುವುದು ಅನ್ನೋದು ಈ ಪಾಠದಿಂದ ನಮಗೆ ತಿಳಿಯುತ್ತೆ. ಈಗ ಅರ್ಧ ಭಾಗ ನಮಗೆ ಕೇವಲ ಒಂದು ಪ್ರಾಣಿಯನ್ನ ಆ ಇಬ್ಬರು ದೋಸ್ತ್ ಸ್ನೇಹಿತರು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ